नमस्कार. फ्रेश आहेत का सगळे? किती लोक झोप आली? नाही आली? किती लोक झोपून आली? काही लोकांवर काहीच परिणाम झाला नाही. तर चला, मला किती लोक ओळखत नाहीत. सगळेच ओळखतात, कशाला बोलवलं मला? तर चला, मला वाटतं सगळे लोक ऑलमोस्ट ओळखतात. जास्त काही मी माझ्याबद्दल बोलणार नाहीये, पण तरी शॉर्ट मध्ये सांगतो. माझं नाव अमोल पारख, प्रॉपर नगरचा राहणारा. आणि आज जर बघितलं तर या बिझनेस मध्ये येण्यापूर्वी जवळजवळ 16 वर्ष नगरमध्ये जॉब केला मॅनेजर म्हणून. 16 वर्ष जॉब झाला, शिक्षण MBA केलं. या बिझनेस मध्ये आल्या येण्यापूर्वी मनामध्ये बरेच डाऊट उठले, मला होईल का, मला जमेल का. पण ते सगळे डाऊट बाजूला काढले आणि निर्णय घेतला की चला इंडस्ट्रीला करून बघायचं. आणि करायला सुरुवात केली आणि बघता बघता अचिव्हमेंट झाली. अचिव्हमेंट पण जबरदस्त झाली. आज घर झालं स्वतःचं, गाडी झाली. गाडी नव्हे तर मला वाटतं 3 गाड्या झाल्या माझ्या, 2 घरं झाले. आणि जर बघितलं तर मागच्या जर 55 महिन्याचं इन्कम पाहिलं तर 55 महिन्याचं माझं इन्कम झाले टोटल 2,40,00,000 रुपये सनेचे माझे. हायेस्ट चेक घेतला मी 10 लाख रुपये महिन्याचा. हायेस्ट 10 लाखाच्या चेकला टच झालो. हे सगळं संदेश मुळे झालं. आणि आज तुम्ही जेवढं काही लोकांना बघताय, ऐकताय, तर हे सगळं पण तुम्ही बघत असाल त्यांच्या पण लाईफ मध्ये हेच बदलाव झाले. बरोबर का? बरोबर का? तर मला वाटतं तुम्ही माझी स्टोरी कोणी युट्यूबला ऐकली असेल, कोणी झूमला ऐकला असेल. नेहमी वारंवार बरंच बोलत असतो, म्हणून मी स्टोरी माझी काही जास्त सांगणार नाही. तर मला थोडस तुमच्याशी बोलायचंय. बोलू का? यस म्हणता का? बस म्हणता? काही म्हणा बाबा, जोरात म्हणा. रेडी सगळे? तर मला खरंच सांगा, आज काल तुम्ही सकाळी इथं आले होते, बरोबर ना? आणि आज जवळजवळ जर पाहिलं तर आता म्हणजे आपलं जवळजवळ 175 सेशन आपलं संपलं, बरोबर ना? आता राहिलं आपलं 25-30% सेशन. तर या 1.5 दिवसामध्ये तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं की जबरदस्त वाटलं? काय काय शब्द सांगा बरं मला? जबरदस्त, खतरनाक, अजून वंडरफुल, लय भारी, अजून माइंड ब्लोईंग, ग्रेट, जबरदस्त, एक्सलंट, अमेजिंग, सुपर, बेस्ट, ब्यूटीफुल, ऑसम, ट्रेमेंडस, अमेजिंग, अविस्मरणीय, कडक, झकास, इमोशनल, झिंगाट बिंगाट. बरंच वाटलं. चला, काहीतरी वाटलं बाबा, म्हणजे काहीतरी वाटलंय तुम्हाला. वाटलंय सगळ्यांना? तर मग जे तुम्ही 1.5 दिवस आतापर्यंत दिला बघा, इथे येण्यापूर्वी जर बघितलं ना, सकाळी झुके का नाही साला पण वाटलं, म्हणजे सगळ्यातला पुष्पा जागा झालाय आता. पण चंदन चोरी करायची नाही आपल्याला, बरोबर ना? तर 2 दिवस तुम्ही सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केला असेल. बघा, इथे येण्यापूर्वी मनामध्ये बरेच डाऊट होते, शंका होत्या, किंवा काही विचार पण आले होते की यार मला तिथं जायचंय. नेमकं सर मॅडम सगळे लोक मला म्हणतात की ट्रेनिंग आहे, RTP आहे. आणि आमचे लोक हाईप करायला एवढे रावडी आहेत. काही लोकांनी असं हाईप केलं, आमच्या RTPला आला ना मसन वाट्यातला माणूस पंचवंत होतो का नाही होतो? सांगा बरं मला गॅरंटी. एखाद्या मसन वाट्यातले मेलेल्या माणसाने अशोक सरांचा जर आवाज ऐकला ना, ते पण म्हणून मला एकदा ऐकू द्या उठून, बरोबर? तर अशा पद्धतीने मला वाटतं तुम्हाला प्रत्येकाला समजवलं गेलं. पण तरी पण काही लोकांना इथं सहज आले, आपलं सेशन आहे म्हणजे तुम्हाला काही लोकांना सहज सांगितलं, त्यांनी लगेच ऍक्सेप्ट केलं, लगेच पैसे दिले आणि इथं आले. काही लोकांना अजून थोडा प्रमोशन करावं लागलं असेल, काही व्हिडिओ दाखवले असतील, काही लोकांचे अनुभव सांगितले असतील, तेव्हा आले, बरोबर ना? आणि काही लोकांना अजून खूप कन्व्हिन्स केल्यानंतर आले असतील. आणि काही लोकांना वाढत जसं शेळीला उडी टाकतो आपण, बरोबर? शेळी तसं ओढावं लागलं पण असेल. परत जाऊ द्या कसे काय, पण आयला महत्वाचं आहे, बरोबर का? पण येतानी मनामध्ये भरपूर किंतूपर्यंत होते की तिथं काय होणार आहे, काय असणार आहे, खरंच होईल का, खरंच जमेल का, खरंच काय नेमकं 2 दिवस. परत ते पण कोणी सांगितलं पैसे देऊन जायचं. आतापर्यंत कधी पैसे देऊन असं बसलेलं नाही एवढ्या वेळात. 2 दिवस शाळेमध्ये 1 तास बसत नव्हतो सर, इथं तर 2 दिवस बसायचे. कोणी सांगितलं होते? हॅलो, मनामध्ये डाऊट होते का नव्हते? पण त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आता पण मिळालं की नाही मिळालं? हॅलो. तर आता पुढचं जे सेशन आहे ना, त्याच्यात तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर, अजून जे थोडेफार राहिले असतील ना थोडे डाऊट, ते पण आता निघून जाणार आहेत. आणि आज मला असं वाटतं खरंच तुम्ही 1.5 दिवस जो एन्जॉय केला, नंतर सुपर केला,
हेच एक सेशन आहे. इथं प्रत्येक माणूस काय होतो, चार्ज होतो, बाहेर निघतो. दोन प्रकारचे लोक त्या हॉलमधून रात्री जाणार ना, त्यावेळेस दोन प्रकारचे लोक असणार आहेत. एक असणार आहेत बल्ब सारखा आणि एक असणार आहे चिंगारी सारखा विस्तव. बल्बला ह्याने किती फुंकलं त्याचा प्रकाश वाढणार आहे? हॅलो, वाढेल नाही. आणि जर मी विस्तवाला फुंकलं तर काय होईल? चिंगारी भडका घेईल की नाही घेईल? मग आज ह्या 2 दिवसामध्ये ज्यांच्या आतमध्ये एक चिंगारी दडलेली होती ना, त्या चिंगारीला फक्त काय मारलं गेलं इथं? फुंका. आणि ती हॉलच्या बाहेर जेव्हा जाणार त्यावेळेस ती भडकणार. पण काही लोक असे पण असणार इथून जाताना 2 दिवस गेले होतो बरं का. ते काय झालं, ते गुलाबजामुनचा पाकच भेटला नसतो. आणि गादी होती त्याच्यात काय मध्ये आलं होतं टोचायचं रात्री. बाथरूम मध्ये प्रॉब्लेमच होता, गरम पाणी भेटलं नाही. 2 दिवस गेले नक्की. तर मित्रांनो, खरंच प्राऊड वाटतो मला की आज जर बघितलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण आहोत. आणि या सगळ्या सेशन मध्ये आम्हाला असं वाटतं, या हॉल मध्ये जर पाहिलं तर 350 लोक आहेत. आणि या 350 लोकांनी जर या ट्रेनिंगला जर आज खरंच सिरियस घेतला असेल तर मला गॅरंटी आहे मित्रांनो, एक मी नेहमी बोलतो स्टेजवरनं की बरेच लोक म्हणतात आयुष्य बदलण्यासाठी खूप विचार लागतात, खूप काही लागतं, खूप काही लागतं, खूप काही लागतं, खूप काही लागतं. पण मी आज तुम्हाला सांगतो मित्रांनो, आयुष्य बदलण्यासाठी खूप काही लागत नाहीये, फक्त एक विचार लागतो. आणि तो जर विचार तुम्ही आज या 2 दिवसातून घेऊन गेलेत ना, एक विचार, तो विचार मित्रांनो तुमचं आयुष्य बदलू शकतो. बस एक विचार, फक्त एक विचार. या पूर्ण 2 दिवसापैकी एकच असा एक विचार पकडा की ज्या विचारामुळे माझं आयुष्य बदलू शकतं, मला सक्सेस मिळू शकतं. आणि तो विचार मला असं वाटतं इथून तुम्ही घेऊन गेला पाहिजे, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. रेडी सगळे? रेडी सगळे? तुम्ही बघितलं मग अशी स्टेज वरती जर पाहिलं तर मागच्या काही 1 तासापूर्वी बरेच लीडर लोक आले, बोलले, अचिव्हमेंट सांगितली. कोणी म्हटलं मी 10 लाख कमवले, कोणी म्हटलं मी 25 लाख, कोणी म्हटलं 50 लाख, कोणी म्हटलं 75 लाख, कोणी म्हटलं 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी. हे सगळे आपण इन्कम बघतोय. पण हे सगळे इन्कम जर बघतोय ना, त्याचा अर्थ मित्रांनो इथं यश आहे, इथं सक्सेस आहे. फक्त आपल्याला त्या सक्सेसच्या लोकांना काय करावं लागेल? फॉलो करून पुढे जावं लागेल. आणि बस एक विचार इथून घेऊन जावं लागेल, तेव्हा आपल्याला सक्सेस मिळणार आहे. रेडी आहात का सगळं ते विचार पकडायला? मग जर बघितलं तर आज बघा, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेल. सगळ्याला माहिती चंद्रावरती लोक गेलेत माहिती सगळ्यांना. सगळ्यात पहिले चंद्रावर कोण गेला होतो? आम्ही यशस्वी झालो. या सगळ्या लोकांनी काय केलं? हे जर यशस्वी झाले तर मी वेगळं काही करण्यापेक्षा, मी वेगळा रस्ता शोधण्यापेक्षा मी एकच काम करेल. हे ज्या रस्त्यावर चालले त्या रस्त्यावर मी चालेल. गॅरंटी आहे मला, हे जर यशस्वी होऊ शकतात तर मी पण होऊ शकतो. बस 100% मी तो रस्ता फॉलो करेल. मग त्यासाठी तुम्ही तयार आहात का? मग ह्या सिस्टम मध्ये जर बघितलं गेलं तर सनेज मध्ये मित्रांनो सगळ्यात पहिलं काम केलं गेलं, यशस्वी होण्याचं एक काय केला? एक डायग्राम तयार केला, एक पाथ तयार केला की ह्या रस्त्याने चाला, तुम्ही 100% यशस्वी होणार. आणि तो पाथ आहे मित्रांनो नेटवर्क बिल्डिंगचा. तो म्हणजे 6 बेसिक, ज्याच्यावर काल बोललं गेलं.